मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मोबाईल नंबर पुन्हा आहे का? 9850015558। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः काम करतो, माझ्या मार्फत कोणीही काम करत नाही। बुधवारीला सुट्टी असते कार्यालयाला, बुधवार रोजी कामकाज बंद असते। प्रत्यक्ष आपल्याला भेटायचं असेल तर आपण भेटू शकतात, मन मोकळेपणाने विचारू शकतात, समाधान करू शकतात। प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळा असतो, समाधानाचा आनंद वेगळा असतो। दळणवळणाची साधनं आहे आणि आमचं तालुक्याचं गाव आहे। जळगावपासून 65 किलोमीटर, भुसावळपासून 35 किलोमीटर, मध्य प्रदेश बऱ्हाणपूरपासून 20 किलोमीटर, रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर आणि बस स्टँडपासून 2 मिनिटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मागची बाजू, डाव्या हाताला लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्याच्या कोपऱ्यावर दर्गा आहे, ओट्यावर बहुतांशी फुलं विक्रेते बसतात, त्याच्याच आतमध्ये मागचीच बाजू ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय बोरकर गुरुजी म्हणून आहे। आपण रावेरला आल्यावर मोबाईल नंबर लावू शकतात, विचारणा करू शकतात। एक दिवस अगोदर मोबाईल करायचा आणि निघतेवेळी पण मोबाईल करायचा। अनेक जण निघतेवेळी मोबाईल करत नाही, ऐनवेळी मोबाईल करणं जड जाते की काय कोणास ठाऊक, पण तुम्ही निघतेवेळी अवश्य मोबाईल करा। कारण की अगोदरच्या दिवशी मोबाईल जी मंडळी करतात तर काही कारणास्तव ते येत नाही, परंतु आम्ही येत नाही म्हणून असा मोबाईल पण करत नाही आणि मला अडकून पडावं लागते। म्हणून ज्या दिवशी निघणार त्या दिवशी ज्यांचा मोबाईल येईल त्याच दिवशी मी हजर राहण्याचा प्रयत्न करेन। असो, वय 76 आहे, एकाकी आहे, पत्नीचं निधन होऊन 18 महिने होतील आता। त्यामुळे सर्व कार्य मला एकट्याला करावं लागत आहे, जड जाते, असह्य होते। हा व्हिडिओ मी प्रसारित करीत आहे तर सहजने वर येऊन टेरेसवर आलेलो आहे। दिवसा येता येत नाही, रात्री शांतता असते आणि मग आता हा व्हिडिओ जारी केल्यानंतर पण तो डेव्हलप होणे, प्रोसेसिंग होणे याच्यासाठी पुन्हा 1.5 तास जातात। जवळजवळ 2-4 तासाचा हा कार्यक्रम मला करावा लागतो, केवळ तुमच्यासाठी। हा कार्यक्रम तुम्हाला जर आवडत असेल, पसंत पडत असेल तर सबस्क्राईब करा, इतरांना दाखवा, इतरांना सांगा, इतरांना लावून द्या, त्यांना पण फायदा मिळू द्या। त्यांना फायदा झाला की तुम्हाला लाभ मिळेल, पुण्य मिळेल, मला समाधानाचा लाभ मिळेल। म्हणून अधिकाधिक हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। माझ्या ह्या समाजसेवेच्या आंदोलनामध्ये आपण पण सामील व्हा। नित्य नवीन मी माहिती देत असतो, मार्गदर्शन करत असतो। थोडे दिवसच मी मार्गदर्शन करू इच्छिणार आहे, कारण वयाचा हिशोब, थकव्याचा हिशोब, आजच थकवा येतो चढताना, लिफ्ट नाही, मानसिक ताण पुरतो, सहकारी नसलं म्हणजे। परंतु तिच्या योगाने, तिच्या वचनामध्ये मी बांधिलकी असल्या कारणाने ज्योतिषशास्त्राविषयी अणुरेणू माझी बुद्धी कायम आहे। हे एक आश्चर्य आहे। ज्या वेळेला मला काही आठवण्याचा प्रयत्न मी करतो, काही आठवत नाही, त्यावेळेला मी तिच्याजवळ दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, धूप लावतो, नमस्कार करतो आणि चमत्कार घडतो। एकाएक आठवते। आजचा विषय हा असाच आहे।
काय सांगावं, काय कोणतं मार्गदर्शन करावं याच्यामध्ये मी असतानाच कार्यालय उघडलं, स्नानविधी केला, अगरबत्ती, दीपक, धूप, कापूर असं करून मी म्हटलं मला विषय सुचव, आणि तिने असा विषय सुचवला आगळा वेगळा की फार महत्त्वाचा आहे. याच्याने जीवन सुधारणे, जीवन योग्य मार्गाला लागणे, योग्य दिशा मिळे, योग्य मार्गदर्शन मिळे, जीवनाचा सुखरतापणे येणे, संसारात सुलभता येणे. यामुळे आता काहींचे विवाह होत नाही, वय वाढत जाते, आणि वय वाढत जात असताना मग 40च्या जवळपास टेकले की मग ते कुंडलीच्या मार्फत 2-3 वर्ष कमी करण्याचा प्रयत्न करतात. खोट्या कुंडल्या बनवतात. काहींना वेळ माहिती असून सुद्धा अंदाजे सांगतात 2 ते 4, 5 ते 7, सकाळी पहाटे झाला होता, दिवस डुबल्यावर झाला होता, म्हणजे आपण ते शोधत बसा. माझ्याकडे अशा अनेकदा अनेक पत्रिका ज्या वेळेला येतात त्यावेळेला समोरची व्यक्ती किती सत्यवादी आहे, किती सत्पत्ती आहे, किती खरं बोलणारी आहे, मुद्दामून खोटं सांगणारी आहे, हे आम्हाला सहज कळते. जाणकार ज्योतिष असला की सहज समजून येते. मंगळाची खास करून पत्रिका असली की मंगळाची पत्रिका बदलवण्याचा प्रयत्न करत असतात. उदयमान चक्र फिरलं की सर्व ग्रह फिरतात आणि नाही त्याच्याशी मग जुळवतात. आता जे शास्त्रसंमत जुळवणे होत नाही ते टिकणार कशी? तुमचा विवाह झाला, पण विवाह नुसतं करून उपयोग आहे का? पदार्थ झाला म्हणून सर्व झालं का? पदार्थ ताटात वाढला पाहिजे, ताटात बसणारे, जेवणारे, खाणारे पाहिजे, आस्वाद घेणारे पाहिजे. खाऊन पिऊन गेले, हात पुसले असे नको. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासागत असा अनुभव मला अनेकदा येतो. माझ्याकडं लाभ मिळवून घेतात, लग्न जुळते, संतती होते, नोकरी लागते, दुकान चालायला लागते, आर्थिक व्यवहार मोकळे होतात, परंतु नंतर फोन नाही, मोबाईल नाही, विचारपूस नाही. आता हे असं करणं म्हणजे चुकीचं आहे. ज्याप्रमाणे मी तुमच्यासाठी मेहनत घेतो तो तुम्ही 2 शब्द माझ्यासाठी खर्च करायला हवे. की बाबा आमचं लग्न ठरलं, बाबा मला नोकरी लागली, बाबा मला अपत्य झालं, बाबा माझे पैसे मिळाले, बाबा मी आरोग्यातून मुक्त झालो. 2 शब्द ओळी लिहायला काही जाते? मग कळत न कळत ते कर्मगतीचा जो लाभ दुष्परिणाम होतात ते असेच होतात. तुम्ही लाभ घेतात, परतफेड करा असं माझं म्हणणं नाही आहे, पण 2 शब्द तरी माझ्याविषयी. असे अनेक जण आहेत. आता हे विसरणारे लोक आहे असं नाही, जाणून बुजून विसरणे. मला असाही अनुभव येतो की माझ्याकडनं मी सांगून गेल्यावर माझं नाव सांगतात, दुसऱ्याचं नाव सांगतात. आताची गोष्ट आहे, मागच्या महिन्यातली. कुंडली मिलन मी वगैरे करून दिलं, जे जमत होतं ते सगळं.
आणि विवाहाच्या चिठ्ठीवर दुसऱ्याचीच कृपा, मला सन्मानाने चिठ्ठी दिली असं नाही, पोस्टाने टाकून दिली असंही नाही, व्हॉट्सअपवर पाठवून दिली, सर्वसाधारण माणसाला पाठवतात तशी. विवाह ठरवण्याला मी मुख्य कारक. जे तुमच्या मनामध्ये गैरसमज होतो, विवाह तुटत होता, नकाराची भूमिका होती, मी शास्त्राने तुम्हाला पटवून दिलं. तुमच्या संसाराची सुरुवात माझ्यापासून झाली आणि मला आमंत्रण असो. काय म्हणावं याला. पत्रिका मी त्यावेळेला व्हॉट्सअपवर पाहिली, त्यावेळेला दुसऱ्याचीच कृपा यांच्या आशीर्वादाने. मी त्याच वेळेला म्हटलं की हे असत्य यांनी जीवनाच्या सुरुवात जर खोटी केली आहे तर हे जुळणारी पत्रिका पुढे जाऊन जुळणार नाही, वाद होते. तसं मी त्यांना बजावलं पण त्यांनी वाऱ्यावरची वरात काय सांगतील गुरुजी. 2 महिन्यापूर्वी जमलेला विवाह घटस्फोटा पावतर आला. आज माझ्याकडे आले होते, त्यांना मी स्पष्ट बजावलं की तुम्ही या तऱ्हेने वागले, त्याचा भोग आता तुम्हाला भोगावाच लागेल. असत्याची सुरुवात. आज कोणी आपल्याला पाणी पाजलं तर अमृत पाजलं असं म्हणायला पाहिजे, कारण पाणी पण विकत मिळायला लागलेलं आहे. कोणी चहा पाजला तर आपण कॉफी पाजली पाहिजे, दूध पाजलं पाहिजे. त्यांनी कपभर चहा पाजला म्हणून आपण अर्धा कप पाजावं असं नाही, त्याची परतफेड मोठी करावी. असे कितीक जण करतात. मी अनेकांना आसपाव तर तीर्थयात्रा घडवल्या माझ्या पैशाने. परंतु ज्या वेळेला मला त्यांच्याकडे मी सहज भेटीला गेलो तर त्यांना असं वाटलं की आता गुरुजी आपल्याच घरी मुक्कामाला राहता की काय. पण मी कोणाकडे मुक्कामाला राहत नाही. सासरवाडी गेलो जात होतो तर मी हॉटेलात उतरत होतो. उज्जैनचे महेश सक्सेना यांच्याचकडे मी राहिलो. ते दाम्पत्य तसंच सुखमय आहे, आनंदमय आहे. स्वर्गात राहण्यासारखी अनुभूती तिथे होते आणि आदराने त्यांनी मला राहा म्हटलं. आजारी झालो तरी त्यांनी ट्रीटमेंट केली. सुनबाई, मुलगी, पत्नी, दादा, मुलगा, नातू, नात सर्वजण सेवेला हजर. तर अशा ह्या ज्या कुंडल्या ज्या असतात, बनावटी कुंडल्या, खोट्या कुंडल्या, त्या आम्हाला ओळखू येतात. चुकीची तारीख असली तरी ओळखू येते, चुकीची वेळ सांगितली तरी ओळखू येते. पहिलंच पान नाहीये म्हणून सांगतात आणि मग तो चौकोनाचं पान पाठवतात, हे आहेच आहे, बघत बसा, तरी पण कळते. याचा खास अभ्यास गुवाहाटीला माझा झाला होता, कामाख्या देवी. खऱ्या खोट्या कुंडल्या कशा ओळखाव्या म्हणून. कारण जे आपलं शरीर आहे, जे स्वरूप आहे, चेहरेपट्टी आहे, नाकाची ठेवण आहे, डोळ्याचे पाहणे आहे, बघणे आहे, उंची आहे, रंग आहे, वर्ण आहे, हे डोळ्यासमोर ठेवलं आपण. कारण हे कपाळपट्टी म्हणजे आपली जन्मकुंडली, सत्य कुंडली आहे. हे कधी बदलणार नाही, मेलो तरीही. याच्यावरून आपल्याला कळते, या स्वरूपावरून, की कुंडलीत फेरफार केला आहे, खोटी केलेली आहे, वेळ चुकीची सांगितली गेली आहे, मुद्दाम केलेली आहे, लग्न मिळवण्यासाठी केलेली आहे. कारण तुम्ही विवाह होत नाही म्हणून हे जर करत असाल तर मात्र तुम्ही ते जुळवण्याचा प्रयत्न दुसऱ्याशी करता आहात, मुलीशी करता आहात, मुलाशी करता आहात. आणि हे जे खोटं भांडं आहे,
हे टिकणार नाही. कारण एकीकडे शुद्ध स्वरूपाची कुंडली आहे, दुसरीकडे अशुद्ध स्वरूपाची खोटी कुंडली आहे. खोटी आणि खरीची कुंडलीचं मिलन होईल कसं? आणि ते ओढून ताडून केलं तरी आहे. काही गुरुजी असे असतात की नाव बदलतात, मांडीवर नाव ठेवा आणि मांडीवर बसून लग्न लावा. काय विधी आश्चर्यकारक आहे. नाव बदलल्याने कुंडी बदलत नाही, नाव बदलल्याने नशीब बदलणार नाही. तुम्ही तीर्थक्षेत्री सुद्धा लग्न लावलं तरी ते कुंडली तीच राहणार आहे. कारण मुळात जे ईश्वरी संकेत आहे, देवाने दिलेलं आहे, निसर्गाने तुमची जन्म कुंडली तयार केलेली आहे, स्वरूप तुमचं जे आहे त्यानुसारच सर्व घडणार आहे. निदान विवाहाच्या बाबतीत जर असा प्रकार केला तर मी अनेकांचे विवाह बघितले की मोडलेले आहे, अशांती आहे, संतती नाही आहे किंवा संतती अपंग झालेली आहे, व्यंग आहे, मतिमंद आहे, उंची कमी जास्त आहे. कारण जे शास्त्र संमत नाही त्याच्या मिलनातून जे फळ निघणार आहे, अंकुर फुटणार आहे, तो शास्त्राला धरून नसणारच आणि नाहीच आणि होणारच नाही. म्हणजे तुम्हाला तर ते भोगावं लागेल, अशांत वादातीत संसार चालेल, परंतु होणारी संतती पण दूषित राहील हे लक्षात घ्या. त्याची प्रेमयोगाची पत्रिका होती आणि खोटी पत्रिका करून प्रेमयोग नाहीसा केला, मंगळ नाहीसा केला. पण हे करत असताना मात्र ती जन्माची जी साडेसाती होती पहिल्या कुंडलीत ती त्रासदायक होती, परंतु दुसऱ्या कुंडलीत ती मृत्यूदायक झाली होती. आपणच आपलं आयुष्य कमी केलं या माणसाने. स्वतः केलेली चूक, जाणून बुजून केलेली चूक, जाणून बुजून बोललेलं खोटं, जाणून बुजून केलेला अव्यवहार, तीन महिन्यापूर्वी विवाह झाला आणि आता ॲक्सिडेंट झाला आणि वरती गेला. कारण कुंडलीमध्ये सर्वच ग्रह असतात, पण त्यातल्या त्यात चांडाळ योग, खप्पर योग, कुयोग, स्फोटक योग असे अनेक प्रकारचे योग या खोट्या कुंडलीतून तयार झाले. आणि हे असे योग तुम्ही दुसऱ्या कुंडलीशी जुळवले तर ते घातकच ठरते 100%. चुकीची औषधी गेली की प्राण जातो. काही लोक जाणून बुजून चुकीची औषधे दिली जातात आर्थिक व्याप्तीसाठी. असे प्रकरण आता अनेकदा आपण पेपरमधून येऊ लागलेले आहे, मोबाईलच्या माध्यमातून प्रसारित होत आहे. मग हे जे खोटं असते, दुसऱ्याचा जीव घेणं असते, खोटी कुंडली करून दुसऱ्याशी मिळवणं म्हणजे जीव घेणंच आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये मृत्यू आला तो जीव घेण्याचा आहे, तो भोग भोगावा लागतोच. म्हणून आपल्याला समोर आलेली कुंडली, आपल्याला दाखवत असलेली कुंडली, माझ्या समोर टेबलावर ठेवलेली कुंडली खरी आहे का खोटी आहे हे लगेच आपल्याला जाणकार ज्योतिषाला कळते. माझ्याकडे मागच्या हप्त्यामध्ये असंच आलं होतं. त्यांनी सांगितलं एक कुंडली मिलन करून आम्हाला द्या. त्या तारखेनुसार मी कुंडली केली तर बरोबर कुंडली सत्यतेत उतरते. परंतु मी त्यांना सांगितलं की सदर एक बाजू जी आहे ती खोटी आहे. तारीख बरोबर आहे परंतु वेळ चुकीची दिलेली आहे.
कुंडली मिलनामध्ये त्यांनी सांगितलेल्या याच्यानुसार ही मिळत असली तरीही मात्र ही दोषकारक अपायकारक ठरेल, संसार पूर्ण होणार नाही. परंतु त्या व्यक्तींनी मला सांगितलं की आमचे नातेवाईक आहे, खोटं बोलणार नाही, खरा व्यवहार आहे. म्हटलं पोटच्या पोरासाठी आईवडिलांना खोटं बोलावं लागते, खोटं करावं लागते. त्याचगत हाच व्यवहार आहे. शेवटी तो संसार टिकला नाही. कारण की ज्योतिषशास्त्रामध्ये जे 12 स्थानं आहे, 12 ग्रह आहे आणि 12 ग्रहाच्या सांगड जेव्हा होते त्यावेळेला जी नैसर्गिकरित्या जी होते ती पटकन कळून येते. कृत्रिमरित्याने केलेली शेवटी ते कृत्रिमच असते, पण जाणकार ज्योतिषी असला की ते कळते. म्हणूनच विवाह ठरवत असताना आपण कुंडली मिलन न करता जाणकार ज्योतिषाकडनं कुंडली मिलनच करून घ्या. वारंवार मी सांगतो, विवाहासाठी अतोनात खर्च तुम्ही करतात, डीजे लावतात, 2-2 लावतात, पंक्तावळी झडतात, वस्त्र आभूषण खरेदी करतात, बँडवाजा वाजवतो, वाहन योग असतात, जाता येतात लक्झरीने, कार्यालयाचं भाडं देतात, 2-3 दिवसाचा कार्यक्रम असतो, आयरपट्टी होते, आयरपट्टीची. आणि हे सगळं झाल्यावर विवाह सुखाचा नसला तर बरं, काही जातीपातीसाठी कोर्टातूनच परवानगी घ्यावी लागते, त्यावेळेला त्याला घटस्फोट मिळतो. आणि कोर्टातून याला किती वेळ लागेल प्रश्नचिन्ह. इथे मग दोघांचे वय वाढते आणि मग दोघांना पहिलं बरं होतं असं म्हणावं लागते. पण एकांचा विवाह होऊन गेलेला असतो, दुसऱ्याला वाटेल त्याच्याशी विवाह करावा लागतो संसार भरोश्यावर. म्हणून नेहमी मला असं सांगायचं आहे, विवाह म्हणजे साधा प्रश्न नाही, जीवन आयुष्य काढायचं आहे. मुलीच्या वडिलांनी सुद्धा काळजी घ्यायला हवी. तुम्ही मुलगी दुसऱ्याच्या घरात देत आहात, देत असताना पुन्हा तिची काळजी आपल्याला करायला नको. अशा ठिकाणी जर तुम्ही देत असाल तर ते तपासून दिलं पाहिजे, कुंडली मिलन करूनच दिलं पाहिजे. पुरुषांकडच्या मुलांकडच्या मुलाही मंडळींना दुसरी मुलगी आपल्या घरात आणायची आहे, ती कशी नांदेल, काय नांदेल, कशा आचरणाची आहे, कशी प्रवृत्ती आहे, कशी संस्कृती आहे, आपलं घराण्याच्या दोऱ्या तिला द्यायची आहे, चाबी तिला द्यायची आहे. ते अनुचित प्रकारचे असले तर तुमचं घराणं, आपलं घराणं साप बुडालं, मग ते कुळदेवतही राहत नाही, कुळदेवही राहत नाही, परंपराही राहत नाही, सणवारही होत नाही. आणि तिच्या माहेरची जे काही असेल नसेल ते वेडं वाकडंपणाचं ते घरामध्ये सुरू होतात. खाद्यपदार्थ बदलतात. सासू काय करत होते ऐकण्याचं नाही, विचारायचं नाही. सासूला काही कळत नाही. पण सासू होती म्हणून तुझं सौभाग्य आहे हे तिला कळत नाही. आता ह्या अशा ठिकाणी आपण पाहत असताना आम्ही आईवडिलाचे स्थान पण या ठिकाणी बघत असतो. कारण आपल्याला शोध घ्यायचा आहे, कुंडली खरी आहे का खोटी आहे. आई वडील ह्या तऱ्हेच्या, यांना हे अपत्य असंच झालं पाहिजे, ठाम विश्वास ज्योतिषाला पाहिजे. आणि तसं जर असलं तर कुंडली 100% खरी आहे. आणि तसंच नसलं तर मग काहीतरी गडबड आहे. आणि गडबडीचे परिणाम गडबडीतच होणार. मागच्या 4 वर्षापूर्वी अशीच एक घटना माझ्याकडे आली होती. ती होती तिने ते बरोबर टाळलं. म्हणून ह्या मुलाची जे तारीख सांगितली जाते आणि वार सांगितला जातो आहे आणि जे
आहे त्या दिवशी सण नाही असं म्हणतात. तर माझी बाई सांगत होते की आपल्याला जो मुलगा झाला पहिला सरकारी दवाखान्यामध्ये, त्याच्यानंतर ती बाई डिलिव्हरीला आली आणि 4 दिवसांनी ती झाली. मला नक्की आठवते म्हणे. आता यांनी तर सणही बदलला आहे, तारीखही बदलली आहे, वारही बदलला. खोटी आहे. तिच्या लक्षात आलं पटकन आणि तिने मला जागृत केलं. पहा कशी ती दूरदृष्टीची होती माझी संगिनी. मी काहीही विचारलं नाही, पण तिने शोधक बुद्धीने विचार केला आणि माझ्याजवळ कागद ठेवला टेबलावर. अशी विचारशील पत्नी हरवली गेली आहे आणि फार समाजाचं जगाचं नुकसान झालेलं आहे. मेडिकल क्षेत्राच्या चुकीच्या कारणामुळेच ती गेली. त्याचा शोध कारण ती अजूनही राहिली असती आणि मी एकाकी झालो. दुःख तर क्षणाक्षणाला दुःख माझ्या मनात आहे. अशीच एक कथा झाल्याबरोबर एका खेड्यात तथाकथित दोषारोप झालेल्या त्यांना 2 संतती झाली, पण ती पण विकृतच झाली आणि दोघही संततीला पांढरं कोड फुटलं. कुठेतरी कर्मगतीचा हिशोब आहे, पापाचरण आहे, शुभाचरण आहे, शुभचरण आहे. या खऱ्या खोट्याच्या जन्मकुंडली आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला त्याला आधार हा ग्रहयोगाचा असतो. समोरची व्यक्ती कशी आहे हे आपल्याला बघावं लागते. फोटोच्या माध्यमातून सुद्धा बघता येते. जे जन्मस्थितीची ग्रहयोग स्थितीप्रमाणे समोरचा पुतळा पुतळी ही आहे का, त्याच्यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसली म्हणजे निश्चितपणे कुंडली खोटी आहे. आता हे याच्यासाठी पूर्ण कुंडली काढून घेणं हे महत्त्वाचं ठरते. पुष्कळशे लोक लग्न यावाला लाखो रुपये खर्च करतात आणि तात्पुरतं पाहून द्या, आताचं पाहून द्या अशी भाषा लग्न जमवताना वापरतात. काय म्हणावं काय बोलावं असं होते आम्हाला. शक्यतो जितकं खोलात जाण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याच्यातून जर केलो योग्य अयोग्याची निवड केली तर ते सर्वश्रेष्ठ ठरेल. तात्पुरतं बघू नका. दोघांच्या स्पेशल कुंडल्या काढ्या, वेगवेगळ्या काढ्या आणि मग त्यांचं मिलन करा. पण असे करणारे फार थोडे लोक आहे, पण आहे. ते पुढे काय होणार आहे याच्याविषयी चित्र त्यांच्यासमोर काहीच नसते. जे होईल ते पाहू. काय होणार आहे, गाठ बांधली. पण ज्या वेळेला कोर्ट कचेरीचे प्रसंग येतात, वादातीत प्रसंग येतात, तुटते, वय वाढत जाते आणि मग कुठेही विवाह करावा लागतो आणि मग संसारच पूर्ण जातो. काही ठिकाणी मग त्याच्यातून उत्पन्न होणारे विवाह अनेक पद्धतीने होणारे, घराण्याच्या बदनामी होते, आईवडिलांना काळं फासण्याची वेळ येते. असे प्रकार या चुकीच्या कुंडलीच्या माध्यमातून घडत असतात. याच्यासाठी आपल्याला नेहमी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. याविषयी त्यांचा अभ्यास फार गाढा होता, माझ्यापेक्षा अधिक. पंचांग न पाहता समोरच्या व्यक्तीचं गुणगान करणं,
आणि त्याचे काय ग्रहयोग असतील याचा ठाव ठिकाणा करणं, माहिती करून न घेता स्वतःच चित्र रेखाटणं ग्रहगोलाचे अनुषंगाने माहीर होती ती. माझ्यासोबत होती, मला सहाय्यभूत होती. एक स्त्रीच असे शोधक बुद्धीने कार्य करू शकते. अनेकांचे संसार तिने वाचवलेले आहे, योग्य मार्गाला लावलेले आहे. आता आपण ज्या वेळेला जन्मकुंडलीच्या माध्यमातून याची जन्मकुंडली, तिची जन्मकुंडली आणि दोघांच्या कुंडलीमध्ये सत्यता असत्यतेचा पडताळा करत असताना नुसतं तेवढंच ज्योतिषांनी बघू नये, पुजाऱ्यांनी बघू नये. कुंडलीचं परीक्षण हे कशा तऱ्हेने करायचं आपल्याला, त्याच्यातला खरे खोटापणा पाहून पुढे जायला पाहिजे, पुढे करायला पाहिजे. आपलं मत जे आहे ते ठामपणे सांगायला पाहिजे. करता करविता ते काही करोत, ते स्वतंत्र आहे. पण आपला निर्णय हा आलेल्या जातकाला, आलेल्या इस्मांना पक्का दिला पाहिजे की हे असं असं आहे, याच्या उपर तुमची इच्छा. कारण की काय, असं आपण जबाबदारीने सांगितलं, आपण योग्य केलं असं होते. पुढे रिझल्ट लागला तो त्याच्या नशिबाने. म्हणून आपल्याला बघायचं असते जन्मकुंडली कितपत सत्य असत्य आहे. शरीराची जी रचना असते, शरीराची जी उंची असते, शरीराचं जे बोलणं असते, नाकाची ठेवण असते, डोळ्याची ठेवण असते, भुवयाची ठेवण असते, कानाची ठेवण असते, कपाळपाटीची ठेवण असते, हे त्या कुंडलीत वर्णनात्मक असते. उदाहरणार्थ, एक डिलिव्हरीचं बाळ जन्मास आलं, दवाखान्यामध्ये आहे, जळगावला झाली डिलिव्हरी, माझ्याकडे आले गावातले मामा गिमा मावशी, कुंडली ताबडतोब करून द्या. मी पाहिलेलं नसते. मुंबईला डिलिव्हरी झाली माझ्या मुलीची, तर गुरुजी तुम्ही तिची कुंडली आज ताच्या काढून द्या, आम्हाला जायचं आहे तिथे. मग ते आपण ते गोर आहे का काळा आहे का श्यामवर्णाचा आहे, आवाज कसा आहे, डोळे कसे आहे, शरीर अंतर्गत अवयव कसा आहे, पावतर वर्णन आम्ही देतो कुंडलीमध्ये. आणि कालांतराने ते वर्णन कसं पुढे टिकणार आहे हे आपण बघणार आहात, परीक्षण करणार आहात, तुम्हाला दिसणार आहे. याच्यासाठी अभ्यासू जाणकार ज्योतिषाचीच गरज असते. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.